नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तुम्ही रोज वापरत असलेला फ्रीज खरंच तुमचं अन्न सुरक्षित ठेवतो का? की काही वेळा तोच फ्रीज तुमच्या अन्नाला स्लो पॉयझनमध्ये बदलतो? हो, तुम्ही बरोबर ऐकलत. काही पदार्थ असे असतात जे फ्रीजमध्ये ठेवल्यावर हळूहळू विषारी होऊ लागतात आणि आपण नकळत ते खात राहतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फ्रीजमध्ये ठेवल्यावर स्लो पॉयझन बनणारे 5 धोकादायक पदार्थ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा पॉइंट तुमच्या घरात रोज वापरला जातो. शिजवलेला भात. तुम्ही कधी उरलेला भात फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाल्ला आहे का? बहुतेक लोक करतात, पण हे धोकादायक ठरू शकतं. भातामध्ये बॅसिलस सीरियस नावाचा बॅक्टेरिया असतो. जेव्हा भात शिजवला जातो तेव्हा तो पूर्णपणे मरत नाही. जर हा भात जास्त वेळ रूम टेम्परेचरला ठेवला आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवला तर हा बॅक्टेरिया विष तयार करू शकतो. लक्षणे काय? पोटदुखी, उलट्या, जुलाब. उपाय काय? भात शिजवल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये ठेवा. 24 तासांच्या आत वापरा. दोन, उकडलेले बटाटे. बॉइल्ड पटेटोज. उकडलेले बटाटे फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा खाण्याची सवय आहे का? तर सावध रहा. बटाट्यांमध्ये क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम नावाचा बॅक्टेरिया वाढू शकतो, विशेषतः जेव्हा ते फॉइलमध्ये गुंडाळून ठेवले जातात. हा बॅक्टेरिया खूप धोकादायक आहे. परिणाम: फूड पॉयझनिंग, स्नायूंमध्ये कमजोरी, गंभीर केसमध्ये पक्षाघात. काय करावे? बटाटे थंड झाल्यावर लगेच फ्रीजमध्ये ठेवा. जास्त दिवस साठवू नका. 3. कापलेली फळे. कट फ्रूट्स. कापलेली फळे फ्रीजमध्ये ठेवणे खूप कॉमन आहे, पण हेही धोका निर्माण करू शकते. जेव्हा फळे कापली जातात तेव्हा त्यांचा नॅचरल प्रोटेक्शन लेयर नष्ट होतो आणि बॅक्टेरिया पटकन वाढतात. विशेषतः टरबूज, पपई, सफरचंद. काय होऊ शकतं? इन्फेक्शन, पचन समस्या. उपाय: कापलेली फळे 6 ते 8 तासात खा. एअरटाईट कंटेनर वापरा. 4. शिजवलेली भाजी. कुक्ड व्हेजिटेबल्स. उरलेली भाजी फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा गरम करून खाणं ही सगळीच करतात, पण हे सुद्धा धोकादायक आहे. विशेषतः पालक, बीट, मेथी सारख्या भाज्यांमध्ये नायट्रेट्स असतात. जे पुन्हा गरम केल्यावर नायट्राइट्समध्ये बदलतात आणि हे शरीरासाठी हानिकारक असतात. परिणाम: रक्तातील ऑक्सिजन कमी होतो. लहान मुलांसाठी अधिक धोकादायक. उपाय: एकदाच गरम करा. वारंवार रिहीटिंग टाळा. अंडी खूप हेल्दी आहेत, पण चुकीच्या पद्धतीने ठेवली तर धोकादायक ठरू शकतात. फ्रीजमध्ये ठेवलेली अंडी जर योग्य तापमानात न ठेवली तर त्यामध्ये सॅल्मोनेला बॅक्टेरिया वाढू शकतो. लक्षणे: ताप, उलट्या, पोटदुखी. उपाय: अंडी नेहमी फ्रीजच्या आत ठेवा, डोरमध्ये नाही. क्रॅक झालेली अंडी वापरू नका. मित्रांनो, आपण आपल्या कुटुंबासाठी किती मेहनत करतो, पण कधी-कधी छोट्या चुका आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम करतात.
फक्त एक सवय बदलली तरी तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता. लक्षात ठेवा, आरोग्य हेच खरे धन आहे आणि ते जपणे आपल्या हातात आहे. आजपासून एक छोटा निर्णय घ्या. मी माझ्या घरात सुरक्षित अन्नच वापरणार. हा निर्णय फक्त तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या कुटुंबासाठी आहे. कारण तुमची एक जागरूकता अनेक आजार टाळू शकते. जागरूक माणूस कधीच फसत नाही आणि आरोग्याबाबत तर अजूनच सावध राहायला हवं. आज तुम्ही ही माहिती घेतली, उद्या तुम्ही दुसऱ्यांनाही सांगाल आणि अशा प्रकारे आपण एक हेल्दी सोसायटी तयार करू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, आजार अचानक येत नाहीत. ते आपल्या रोजच्या सवयींमधून हळूहळू तयार होतात. म्हणून आजपासूनच योग्य सवयी लावा आणि निरोगी आनंदी आयुष्य जगा. मित्रांनो, आपण जे खातो तेच आपल्या शरीरात बदल घडवतं. म्हणून प्रत्येक घास विचार करून घ्या. थोडीशी काळजी आणि थोडं ज्ञान हेच तुमचं आयुष्य बदलू शकतं. कारण निरोगी शरीर म्हणजेच खऱ्या आनंदाची सुरुवात आहे. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहिला म्हणजे तुम्ही बदलासाठी तयार आहात. आता फक्त एक पाऊल उचलायचं आहे, योग्य सवयी अंगीकारण्याचं. तुमचं आरोग्य, तुमच्या कुटुंबाचं आरोग्य ही तुमची जबाबदारी आहे. म्हणून आजपासून ठरवा, मी जागरूक राहणार आणि सुरक्षित जीवन जगणार. मित्रांनो, फ्रीज हा आपला मित्र आहे, पण चुकीच्या सवयींमुळे तो शत्रूही बनू शकतो. लक्षात ठेवा, अन्न कसं साठवतो हे अन्नापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आजपासून या 5 चुका टाळा आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन. धन्यवाद.